मुंबईतील आझाद मैदानात कुर्ला वॉर्ड लॉन्जिंग आणि बोर्डिंग असोसिएशनच्या वतीने 1 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू आहे। अनधिकृत आणि बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंगची बांधकामे महाराष्ट्रभर देशभर पाहायला मिळतात, परंतु पालिकेला आमच्या कुर्ला चांदिवली एल वॉर्डवरच टोळा आहे। कारण काय? जे अनधिकृत आणि बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग चालवत आहेत, ज्यांच्या जवळ भरपूर पैसा आहे, ते पैसे देऊन कारवाई मागे घ्यायला लावतायत। आम्ही कोणत्याही जोडप्याला आधार कार्ड आणि विवाह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देत नाहीये। संपूर्ण जोडप्याला किंवा तरुण तरुणींचे अश्लील हावभाव आणि तशीच शंका आल्यास त्यांना प्रवेश देत नाहीये। पालिकेला महाराष्ट्रात चालणारे अनधिकृत व बेकायदेशीर धंदे चालतात का? आम्ही रस्त्यावर का उतरलोय? कोणी विचारलंय का? आज आम्ही 1 एप्रिल पासून आझाद मैदानात आमरण उपोषण करतोय। कोणीही प्रशासक किंवा आमच्या वॉर्डचे खासदार, आमदार, मंत्री भेट द्यायला आले नाहीत। आमची साधी विचारपूसही केली नाही। आम्हाला न्याय पाहिजे, नाहीतर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। आज आम्ही घरदार, पोरं बाळ सोडून इथे स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहोत। आम्हाला संसार नाही का? या पालिकेला जाग आली पाहिजे। या पालिका प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस प्रशासन, मुंबई आयुक्त यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा। संबंध महाराष्ट्रामधील आणि कुर्ला वॉर्डमधील लॉजिंग आणि बोर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष, संचालक, ट्रस्टी, सचिव आम्ही सर्वजण न्यायाची अपेक्षा करत आहोत, असे हॉटेल व्यावसायिक रवींद्र जगदाळे यांनी सांगितले। यावेळी राजेंद्र जगदाळे, सृष्टी सावंत सहित अनेक लॉजिंग आणि बोर्डिंग असोसिएशनचे कामगार मंडळी उपस्थित होते। लॉजिंग बोर्डिंग के लिए आपके पास में क्या गाइडलाइन है, आप इनको बता दीजिए। आपके पास में कुछ है अगर कि आपको अगर लगता है कि ये इलीगल है तो इनको लीगल कैसे किया जाए, आप इनकी मदद कीजिए। इनकी जो भी इनकी फी है वो लोग भरने को रेडी है। टोटल कितने होटलों पे कार्रवाई हुई है और कितने बाकी है? अभी तक कितनी 16 हुई ना, 15 पे कार्रवाई हुई है और अभी इन्होंने और भी सबको नोटिस दे के रखा है। बट लेकिन इस कार्रवाई को इनको स्थगित करने के लिए मैंने मांग रखी है और इस मांग को उनको मानना पड़ेगा, क्योंकि इस तरह की कार्रवाई मुंबई में नहीं हो सकती। अभी ये अनशन को आपको 8 दिन हो गया, और कितने दिन ये अनशन चलेगा? और अगर पालिका आपकी डिमांड नहीं मानती है तो आप अगला कदम क्या होगा? देखिए, पालिका को इस डिमांड को मानना पड़ेगा, क्योंकि पर्टिकुलरली लोकतंत्र के अंदर किसी एक ही को टारगेट करना ये सही नहीं है। आप अगर बोलते हैं कि ये इलीगल है तो आप बताइए लीगल के लिए इनको क्या करना है, या फिर अगर ये इलीगल है तो 50,000 इलीगल है, क्या उनको पर आपने कार्रवाई की क्या? या पूरे मुंबई पर आपने कार्रवाई की क्या आपको ऊपर से हाई कोर्ट से कुछ ऑर्डर है क्या, आदेश है क्या? तो हम इसके लिए कुछ करते हैं ना। देखिए, आज़ाद मैदान में ये इतना बड़ा आंदोलन है, ये सबसे बड़े पर तो बहुत दुख की बात है कि ये जो बीएमसी की ओर से चांदीवली विधानसभा के अंदर ये लॉजिंग एंड होटल के ऊपर जो अवैध कार्रवाई हो रही है वो सरासर गलत है। इसी कारण ये लोग यहाँ पे ये आंदोलन कर रहे हैं और इनका हक भी है आंदोलन करने का। सर, ये तो अनधिकृत काम है, इसके ऊपर तो बीएमसी कार्रवाई करेगी। इसके बारे में आप कैसे उनको अगेंस्ट कर सकते हैं? देखिए, अभी के जो काम जो है ना, वो सिर्फ लॉजिंग एंड होटल का ही नहीं है, पूरे मुंबई में लाखों इस तरह के कार्य है। और चांदीवली की अगर बात करें तो 50-60 हज़ार, तो सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सिर्फ इन्हीं को टारगेट करना ये कौन सा न्याय है? तो मेरे हिसाब से इस तरह की कार्रवाई स्थगित करनी चाहिए उनको, बीएमसी को, जो हो रही है वो गलत हो रही है। एल वॉर्ड के वॉर्ड ऑफिसर मिस्टर हेरलेकर से मेरी डायरेक्ट फ़ोन पे बात हुई है। मैंने उनको बताया है कि इस कार्रवाई को तुरंत स्थगित की जाए, क्योंकि इस तरह की कार्रवाई करना ये सही नहीं है। और अगर आपको इसकी कार्रवाई करनी है तो आप सबके ऊपर कार्रवाई कीजिए, सिर्फ आप इन्हीं को टारगेट बना रहे हो। इसका मतलब क्या है? आपको कहीं से ऊपर से कुछ प्रेशर है क्या, या किसी का दबाव है, या किसी दबाव में आप काम कर रहे हो? तो उन्होंने मुझे बोला है कि मैं 7 दिन के लिए बाहर जा रहा हूँ, 14 दिन आने के बाद आपसे बात करता हूँ। मैं बोला बात भले कीजिए, अपने ऑफिसर को बोलिए कार्रवाई को तुरंत आप इसको स्थगित कीजिए। तो इसके बाद में जो कार्रवाई करनी है तो आके एक बार मिल के बात कीजिए। कार्रवाई से पहले कुछ नोटिस वगैरह दी थी? कार्रवाई के पहले आप लोगों ने उन्होंने नोटिस दिया है हमको, इसके ऊपर भी शायद उनकी कुछ कार्रवाई हुई नहीं है, फिर भी वो लोग अपनी कार्रवाई चालू रखी है। इसके लिए कल मैं यहाँ पे आया था और ये सब मैंने सुना इनके बाद में, तो मेरा जानकारी में मैंने पूरा बात लिया है और मैं इस बात को लेके ऊपर सीएम या डीसीएम तक की जा रहा हूँ। मी ह्या असोसिएशनचा सचिव म्हणून कार्यभार बघतो। माझं नाव रवींद्र जगदाळे।
आमचे हॉटेल हे जवळजवळ 25 ते 30 वर्ष जुने आहेत. 25 ते 30 वर्ष जुने हॉटेल असताना तर आत्ताच यांना कुठून जाग आली की हे अनधिकृत आहे आणि अधिकृत आहे. 20 वर्ष आधी जेव्हा हे हॉटेल बनले होते तेव्हा हे कुठे होते? जेव्हा माणूस एक वीट जरी ठेवतो तर लगेच मुकादम जेई सदर ठिकाणी महानगरपालिकेचा येतो. त्या टायमाला ते पैसे घेतात, व्यवहार करतात आणि मुबोली परमिशन देतात. तेव्हा आम्ही बांधतो. जर त्या टायमाला जर यांनी हे बांधकामे थांबवली असती की नाही बाबा हे जे तुम्ही करत आहे हे चुकीचं आहे, तुम्ही करू नका, तर आम्ही हे बांधकामं केलीच नसती. जर ही बांधकामं झाली नसती तर आता कारवाईची वेळ आलीच नसती. तर याप्रमाणे ही कारवाई जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि जर यांना असं वाटतं की नाही ही बांधकामं कारवाई केलीच पाहिजे तर सर्वात पहिली 25 वर्षा अगोदर जे ऑफिसर आले होते, जे सहाय्यक आयुक्त होते, जे DMC होते, जे जेई होते, जे ड्युटी ऑफिसर होते, जे मुकादम होते, पहिली त्यांची इन्क्वायरी करा की तुम्ही पैसे घेऊन कशी मुबोली परमिशन दिली. 25 वर्ष एवढे ऑफिसर झोपले होते का? दर 3 वर्षाला नवीन ऑफिसर येतो, त्या नवीन ऑफिसरला ती बांधकामं दिसत नाही का? तर आजच हे कसे यांना बांधकामं दिसेल आहे? तर या बांधकामामागे मोठे राजकारण आहे. तर ते राजकारण आम्हाला माहिती पडायचं आहे. त्यामुळे आम्ही इथे आझाद मैदान आंदोलनाला बसलेलो आहे. हे जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनाशी तुमचा नेमका सहभाग काय आणि तुमची यामध्ये भूमिका काय आहे? माझी भूमिका बोलली तर माझे मिस्टर संदीप मोरे हे हॉटेलमध्ये 10 वर्षापासून सर्व्हिसला होते. आता घरी बसलेत ते महिना झाला. त्यामुळे आम्ही साकीनाका एरियामध्ये रेंटने राहतो आता सध्या. त्यामुळे खूप प्रॉब्लेम चालू आहे घरी. मुलीच्या शाळेची फी पेंडिंग आहे. 1 महिना शाळेचा वाढला, त्यामुळे शाळेची फी भरू शकलो नाही आम्ही. कारण की काम थंड असल्यामुळे सॅलरी आलीच नाही ना. जेव्हा काम व्यवस्थित असेल तर पगार येऊ शकतो घरामध्ये. हा विषय झाला आहे. पण या आंदोलनात आता तुम्हाला असं वाटतं का तुमच्या मागण्या मान्य होतील? मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आमची हीच इच्छा आहे. कारण की कमी शिकलेल्या लोकांना मुंबईसारख्या एरियामध्ये नोकरी नाही आहे. जे जास्त शिकले त्यांनाच नोकरी मिळते. आणि आम्ही जिथे तिथे काम करतात तिथे त्यांना सॅलरी चांगली आणि विश्वासू लोक असल्यामुळे तिथे हक्काने कामाला जातात. ते जरी थोडं लेट झालं तरी ते ॲडजस्ट करून घेऊ शकतात असं. पण तो सर्व अनधिकृत एरिया म्हणून पालिकेने घोषित केला आहे. पण तुम्ही पालिकेच्या विरोधात जाणार का? हो, विरोधात जायला तयार आहे आम्ही. कारण की माझं राज्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे की जे काही तुम्ही करता ते चुकीचं आहे. सर्वांना सेम न्याय मिळायला पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी. 8 दिवस झाले आज उपोषणाला, तुम्ही पण बसला? हो, 8 दिवस झाले. आता याच्या पुढे पण तुमचं आंदोलन सुरू राहणार आहे? तो आहे. असं किती दिवस सुरू राहणार? आणि जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही पुढचं पाऊल काय असेल? जोपर्यंत मागण्या मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू करणं हेच ठरवले आम्ही. जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आमची हीच इच्छा आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा बस. याबाबत तुम्ही कोणत्या नेत्याची, मंत्र्यांची भेट घेतलीत का? नाही, अजूनपर्यंत 8 दिवस झाले तर कोणीच आले नाही. सर आले होते काल, त्यामुळे बरं वाटलं सरांना भेटून. त्याच्या अगोदर तर कोणीच आलो नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.